Okay, screen is visible to all. Wait for 1 minute. Okay, last lecture we have studied the introduction for the heat transfer. Then we have studied the applications. In that applications, कशासाठी आपण हीट ट्रान्सफर हीट आहे ते यूज करतो इव्हॅपोरेशन साठी, डिस्टिलेशन साठी, ड्रायिंग साठी, त्यानंतर क्रिस्टलायझेशन करण्यासाठी आणि स्टरलायझेशन करण्यासाठी आपण काय करतो, हीट काय करतोय अप्लाय करतो किंवा हीट काय करतो यूज करतो. देन वी हॅव सीन द हीट ट्रान्सफर मेकॅनिझम. 3 बेसिक हीट ट्रान्सफरचे मेकॅनिझम आहेत. कोणते कोणते? कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन. देन वी हॅव स्टडीड द 3 definitions for the conduction, convection and radiation. Conduction means what? So in that it is a process in which heat flows in a body. Conduction मध्ये काय होतंय, तर ही एक प्रोसेस आहे, ह्यामध्ये हीट काय होते तर बॉडी मधून फ्लो होते. So which can be achieved by the transfer of the momentum. ते atoms किंवा molecules आहेत त्यांची काय होते, ते atoms किंवा molecules आहेत ते काय होत आहेत तर ट्रान्सफर होत आहेत. सो विदाउट मिक्सिंग, एकमेकांसोबत मिक्स न होता ते काय होत आहेत त्या atoms किंवा molecules ट्रान्सफर होतात. त्याला काय म्हणतो आपण, कंडक्शन म्हणतो. मग आपण एक्झाम्पल कोणतं बघितलं त्यामध्ये, तो जो फ्लो आहे हीटचा थ्रू अ मेटल शेल ऑफ द बॉयलर. बॉयलरचा जो मेटल शेल आहे त्याला जे आपण हीट प्रोव्हाइड करतो, सो इट कॅन बी टेक्स प्लेस बाय द कंडक्शन मेकॅनिझम. ते कोणतं मेकॅनिझम आहे, ते कंडक्शन मेकॅनिझम आहे. देन नेक्स्ट वी हॅव सीन द कॉन्व्हेक्शन. सो इन दॅट कॉन्व्हेक्शन, कॉन्व्हेक्शन मध्ये काय बघितलं बघा आपण, सो इट इज अ प्रोसेस. ह्यामध्ये काय होतं बघा, सो हीट फ्लो इज अचीव्ड. हीट फ्लो कसा अचीव करतोय बघा आपण, ह्यामध्ये काय होतं तर ऍक्च्युअल मिक्सिंग होतंय. कशाचं ऍक्च्युअल मिक्सिंग होणार आहे, तर वॉर्मर पोर्शन विथ द कूलर पोर्शन ऑफ द सेम मटेरियल. म्हणजेच वॉर्मर पोर्शन आणि कूलर पोर्शन आहेत हे दोन्ही पण एकाच सेम मटेरियलचे, ते काय होणार आहे, त्यांचं ऍक्च्युअल मिक्सिंग होणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, कॉन्व्हेक्शन म्हणतोय. फॉर एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल कोणतं बघितलं होतं आपण, हिटिंग ऑफ अ वॉटर बाय द हॉट सरफेस. आपण काय करतोय तर वॉटर हीट करतोय. तर कशाने हीट करतोय तर कॉइल टाइप वॉटर हीटर काय करतोय आपण यूज करतोय. देन next we have seen the radiation definition. So in that radiation, it is a form of energy or radiation is a energy transfer process. ही काय आहे तर एनर्जी ट्रान्सफर प्रोसेस आहे. ह्यामध्ये काय करतोय बघा आपण, सो इन विच हीट फ्लोज थ्रू द स्पेस बाय मीन्स ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. मग आता ह्यामध्ये काय होतंय बघा, तर हीट काय होते, फ्लो होते बाय मीन्स ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज थ्रू. काय होणार आहे तर ह्या रेडिएशन मध्ये हीट फ्लो होणार आहे. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं होतं बघा, सो ब्लॅक सरफेस ऍब्झॉर्ब मोस्ट ऑफ द रेडिएशन बाय इट. ब्लॅक सरफेस आहे तो काय करतो बघा, किंवा ब्लॅक बॉडी असते ती काय करते तर हीट जास्त काय करत असते, ऍब्झॉर्ब करत असते. सो देन वन बाय वन वी हॅव टू सी. त्यामध्ये एक्झाम्पल हॉट एअर ओव्हन. ओव्हन आहे त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं काल. तर त्यामध्ये काय असतं ओव्हन मध्ये, तर फॅन बसवलेला असतो, सर्क्युलेटिंग फॅन. त्यामुळे काय होतं त्या फॅनमुळे तर हीट आहे ती काय होते ट्रान्सफर होते. आणि हीट कशी ट्रान्सफर होणार आहे बघा, तर फोर्स्ड कॉन्व्हेक्शन थ्रू काय होते तर हीट आहे ती ट्रान्सफर होते. So in that conduction, all of you we have to see one by one in detail. So in that conduction, heat flow can only when there is a temperature gradient. आता ह्यामध्ये काय सांगितलंय बघा, तर हीट फ्लो कधी होतो बघा, जेव्हा त्यामध्ये काय असतो तर टेम्परेचर ग्रेडियंट असतो. म्हणजेच काय, दॅट इज हीट फ्लोज फ्रॉम अ हॉट सरफेस टू अ कोल्ड सरफेस. काय होतं बघा त्यामध्ये कंडक्शन मध्ये, तर हीट कशी फ्लो होते, सो हीट कॅन बी फ्लो फ्रॉम द हॉट सरफेस टू अ कोल्ड सरफेस. हॉट सरफेस करून हीट काय होते कोल्ड सरफेस कडे फ्लो होत असते. सो द बेसिक लॉ ऑफ हीट ट्रान्सफर बाय द कंडक्शन.
आता बेसिक लॉ आहे कशाचा, तर हीट ट्रान्सफरचा बाय कंडक्शन मेकॅनिझम. सो इट कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ रेट इक्वेशन. मग आपण काय करतोय बघा, तर ते इक्वेशन मध्ये काय करतोय आपण राईट डाऊन करतोय. मग कसं राईट डाऊन करणार आहे आपण, सो रेट इज इक्वल टू ड्रायव्हिंग फोर्स डिवायडेड बाय द रेजिस्टन्स. फर्स्ट पॉइंट काय सांगितलं त्यामध्ये, तर हीट कधी फ्लो होते व्हेन देअर इज अ टेम्परेचर ग्रेडियंट. जेव्हा टेम्परेचर ग्रेडियंट असेल तेव्हा, म्हणजे काय, तर हीट फ्लोज फ्रॉम अ हॉट सरफेस टू अ कोल्ड सरफेस. देन मग बेसिक लॉ काय आहे हीट ट्रान्सफरचा, तर त्यामध्ये काय केलं आपण, इट कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ रेट इक्वेशन. मग तो जो बेसिक लॉ आहे तो काय केला आपण, तर इक्वेशन मध्ये काय केलं, राईट डाऊन केला. मग ते इक्वेशन काय आलं बघा, सो रेट इज इक्वल टू ड्रायव्हिंग फोर्स डिवायडेड बाय resistance, that is equation number 1. So the driving force is the temperature across the solid surfaces. मग तो जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो काय असणार आहे, ते टेम्परेचर असणार आहे. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे काय, तर टेम्परेचर. सो इट कॅन बी दिस टेम्परेचर अक्रॉस द सॉलिड सरफेस. मग ते जे टेम्परेचर आहे ते कुठे असतं बघा, तर सॉलिड सरफेसच्या अराउंड मध्ये जे असतं ते काय असतं, टेम्परेचर असतं. दॅट इज कॉल्ड एज द ड्रायव्हिंग फोर्स म्हणतो आपण त्याला, म्हणजेच ते आहे ते टेम्परेचर असणार आहे. सो ग्रेटर द टेम्परेचर ड्रॉप द ग्रेटर विल बी द रेट ऑफ हीट फ्लो. म्हणजे जेवढं टेम्परेचर जास्त असेल तेवढा काय होतो, हीट फ्लो काय होणार आहे, तर जास्त होणार आहे. सो दॅट मीन्स ग्रेटर द टेम्परेचर ग्रेटर विल बी द रेट ऑफ हीट flow. So the flow of heat will also depend on the conductivity of the materials through which it flows. मग ती फ्लो होणारी जी हीट आहे ती कशावरती डिपेंड आहे बघा, तर मटेरियलच्या कंडक्टिव्हिटी वरती काय आहे, ती डिपेंड आहे. थ्रू विच इट फ्लोज, म्हणजे त्या मटेरियल मधून ही काय होते, तर फ्लो होते. मग त्या मटेरियलच्या कंडक्टिव्हिटी वरती काय, तर ती फ्लो ऑफ हीट आहे तो काय आहे, तर डिपेंड आहे. सो फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, कोणतं एक्झाम्पल आहे, so conduction of heat is faster through an iron rod through a wooden than a wooden log. आता हीट जी आपण कंडक्ट करतो किंवा हीट ट्रान्सफर करायची आहे आपल्याला, तर बघा कुठं फास्टर हीट हे होते, ऍब्झॉर्ब होते किंवा हीट कुठे लवकर ट्रान्सफर होते फास्टली, तर आयर्न रॉड मध्ये दॅन अ वुडन लॉग. म्हणजेच आपण आयर्न रॉड घेतला आणि वुडन लॉग म्हणजे काय, तर वूड घेतलं, वूड फायबर किंवा वूड घेतलं आपण, तर काय होणार आहे बघा, तर आयर्न मध्ये काय करतो आपण, तो जो आयर्न रॉड आहे तो जर आपण हीट वरती जर धरून ठेवला, आपल्याला जर हीट फ्लो करायची असेल त्यामध्ये, तर तो आयर्न रॉड आहे तो काय होतो, लगेच हीट होणार आहे. पण जो वुडन लॉग म्हणजे जो आपण वूड घेतलेला आहे ते लवकर काय होणार नाही, तर त्यामध्ये फायर प्रोड्यूस होणार नाही किंवा त्यामध्ये हीट काय होणार नाही, लवकर फास्टली ट्रान्सफर होणार नाही. तर ह्यामध्ये डिफरन्स आहे की सो कंडक्शन ऑफ हीट इज फास्टर थ्रू अन आयर्न रॉड. म्हणजेच हीट काय होते, तर लगेच काय होते, आयर्न रॉड मध्ये कंडक्ट होते किंवा आयर्न रॉड मध्ये काय होणार आहे, हीट लगेच ट्रान्सफर होणार आहे दॅन अ वुडन लॉग. सो दिस फॅक्टर इज रिप्रेझेंटेड बाय द टर्म रेजिस्टन्स. आता हा जो फॅक्टर आहे तो कोण रिप्रेझेंट करताय, तर रेजिस्टन्स काय करतोय, हा फॅक्टर रिप्रेझेंट करतोय. सो विच कॅन बी क्वांटिटेटिव्हली एक्सप्रेस्ड बाय द फुरियर्स लॉ. मग आपण काय करतोय बघा आता, हे तर क्वांटिटेटिव्हली आपण कसं एक्सप्रेस करणार आहे, तर बाय द फुरियर्स लॉ थ्रू काय करतोय आपण, ते एक्सप्रेस करतोय. सो देन फॉर्म्युला दिलेला आहे बघा. सो रेजिस्टन्स इज इक्वल टू काय येणार आहे, सो थिकनेस ऑफ द सरफेस m. यू हॅव टू रिकॉल ऑल दिस दॅट फॉर्म्युलाज. सो रेजिस्टन्स इज इक्वल टू काय असणार आहे बघा, सो थिकनेस ऑफ द सरफेस m डिवायडेड बाय मीन प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट into bracket w divided by m minus k into area of the surface meter square. Then is equal to what we have to write down, is equal to capital L divided by KMA. सो कंडक्शन मध्ये काय बघितलं बघा आपण, हीट कधी फ्लो होते, जेव्हा टेम्परेचर ग्रेडियंट असतो तेव्हा. मग म्हणजेच काय, तर हीट काय होते, हॉट सरफेस टू कोल्ड सरफेस पासून काय होते, कोल्ड सरफेस पर्यंत हीट काय होत असते, फ्लो होत असते. मग तो जो बेसिक लॉ सांगितलेला आहे कंडक्शनचा, आपण काय करतो, रेट इक्वेशन मध्ये काय करतो, राईट डाऊन करतो. मग तो कसा राईट डाऊन करतो आपण, काय फॉर्म्युला आहे त्याचा, सो रेट इज इक्वल टू ड्रायव्हिंग फोर्स डिवायडेड बाय रेजिस्टन्स.
मग आता तो जो ड्रायव्हिंग फोर्स आहे, सो विच इज द टेम्परेचर अक्रॉस द सॉलिड सरफेस. तो जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो काय असणार आहे, टेम्परेचर. म्हणजे ते काय आहे, सॉलिड सरफेसच्या अक्रॉस आहे. मग काय असणार आहे बघा, सो ग्रेटर द टेम्परेचर ड्रॉप, सो ग्रेटर विल बी द रेट ऑफ हीट फ्लो. जेवढा टेम्परेचर ड्रॉप जास्त, म्हणजे जेवढं टेम्परेचर जास्त तेवढा रेट ऑफ हीट फ्लो काय असणार आहे, तर जास्त असणार आहे. सो द फ्लो ऑफ हीट विल ऑल्सो डिपेंड ऑन द कंडक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल्स. आता तो जो हीट फ्लो आहे तो कशावरती डिपेंड आहे बघा, तर मटेरियलच्या कंडक्टिव्हिटी वरती काय आहे, तो फ्लो ऑफ हीट डिपेंड असणार आहे. मग एक्झाम्पल दिले कोणतं, आयर्न रॉड आणि वूड लॉकचं. मग आयर्न रॉड मध्ये काय होते, हीट लगेच फास्टरली ऍब्झॉर्ब होते किंवा ट्रान्सफर होते, पण वुडन लॉक मध्ये होत नाही लवकर. सो दिस फॅक्टर इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द टर्म रेझिस्टन्स. आता हा जो फॅक्टर आहे तो काय केलेला आहे, तर रेझिस्टन्स या टर्मने काय केलेला आहे, रिप्रेझेंट केलेला आहे. सो विच कॅन बी क्वांटिटेटिव्हली एक्सप्रेस बाय द फुरियर्स लॉ. आणि ते कोणी एक्सप्रेस करते नंतर परत, तर फुरियर्स लॉ काय करतोय, एक्सप्रेस करतोय. देन we have to write down the formula. What we have to write down? Then resistance is equal to thickness of the surface m divided by mean proportionality constant w divided by m minus k into what, area of the surface meter square is equal to l divided by kma. We have to write down. That's called as the equation number 2. Then we have to see the Fourier's law. So in that Fourier's law, there is a conduction of heat through a metal wall. आता Fourier's law मध्ये काय होते बघा, कंडक्शन कसं होतंय हीटचं, तर मेटल वॉल थ्रू काय होतंय, कंडक्शन होते. So all of you see this diagram, heat transfer through a metal wall by the conduction. So third is L, then it is C at bottom position, at top position here is C, here is H, here is H. Then this is the lower temperature side T2. And here is having the higher temperature side T1. Direction of heat flow कसा असणार आहे, तर इकडून असणार आहे, राईट साइड पासून इकडं लेफ्ट साइड कडे. So here it is the DL is there. So here it is having the higher temperature side T1. Higher temperature side T1. Heat can be flow from this to this lower temperature side T2. Here it is, A is there for area. So in that, ह्यामध्ये काय होते बघा, heat conduction कसं होतंय, it can be conduction of heat through a metal wall. So in that, Fourier's law state that the rate of heat flow through a uniform material. आता Fourier's law काय state that करतो बघा, किंवा काय स्टेटमेंट आहे त्याचं, so the rate of heat flow through a uniform material. आता युनिफॉर्म मटेरियलचा तो जो रेट ऑफ हीट फ्लो आहे तो कशासोबत प्रोपोर्शनल आहे बघा, सो विच इज प्रोपोर्शनल टू द एरिया अँड द टेम्परेचर ड्रॉप. तो कशासोबत प्रोपोर्शनल आहे बघा, युनिफॉर्म मटेरियलचा रेट ऑफ हीट फ्लो विच इज प्रोपोर्शनल टू द एरिया अँड द टेम्परेचर ड्रॉप. सो अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द पाथ ऑफ फ्लो. मग तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशासोबत इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे बघा, सो लेंथ ऑफ द पाथ ऑफ फ्लो त्यासोबत तो काय आहे, तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो मॅथमॅटिकली इट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज, मॅथमॅटिकली कसं एक्सप्रेस करतोय बघा आपण, सो द रेट ऑफ हीट फ्लो विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया मीटर स्क्वेअर इंटू टेम्परेचर डिफरन्स डेल्टा divided by the thickness m. So Q is inversely proportional to the A into delta T divided by capital L. So Q is equal to काय येणार आहे बघा फॉर्म्युला, so Km into A divided by Km into A into delta T divided by L.
सो काय बघितलं आपण फुरियस लॉ मध्ये बघा, त्यामध्ये हीटचं जे कंडक्शन आहे किंवा हीट ट्रान्सफर कुठून होते, इट कॅन बी थ्रू अ मेटल वॉल. फुरियस लॉ काय स्टेट करतो किंवा काय स्टेटमेंट आहे त्याचं, तर तो जो युनिफॉर्म मटेरियलचा जो रेट ऑफ हीट फ्लो आहे तो काय करतो आपण, सो विच इज प्रपोर्शनल टू द area and the temperature drop and which is inversely proportional to the length of the path of flow. मग मॅथमॅटिकली कसा एक्सप्रेस करणार आहे आपण, so which can be expressed as the rate of heat flow which is inversely proportional to the area meter square into temperature difference delta divided by the thickness m. So Q is inversely proportional to the A into delta T divided by L. So Q is equal to Km A into delta T divided by L. That is called as the equation number first. So we have to see the derivation. So what is the derivation? So the Fourier's law can be applied to a metal wall. मग तो जो Fourier's law आहे तो काय करणार आहे बघा आपण, तर मेटल वॉल वरती आपण अप्लाय करणार आहे, थ्रू विच द कंडक्शन ऑफ द हीट इज टेकिंग प्लेस. मग ह्यामध्ये काय होतंय बघा, ते कंडक्शन आहे हीटचं ते काय होतंय, टेक्स प्लेस होते. So we have to see the characteristics. So what are the characteristics? So first is what? Area of the wall. Wall चा जो एरिया आहे तो काय करणार आहे आपण, A मीटर स्क्वेअर. हा जो एरिया दिसतोय वॉलचा, दिस इज area of the wall A into bracket meter square. Then thickness of the wallचा thickness, this is L for the thickness. Then force of the wall HH is maintained at a uniform, definite and higher temperature T1 K. हा जो दिसतोय, this is H, this is H at right side. So force of the wall, that's into bracket HH, which is maintained at a uniform and definite and the higher temperature T1 K. इथे काय केलेलं आहे बघा, डायग्राम म्हणून आपण काय करू शकतो, डिस्क्रिप्शन लिहू शकतो, तर हायर टेम्परेचर T1 K. Then next, force of the wall CC is maintained at a lower but uniform temperature T2 K. आता इथे सेकंड फोर्स बघा, force of the wall CC which is maintained at a lower but uniform temperature, that is the T2 K. This is the lower temperature T2. So the total heat flow will be at right angles to the plane A and is assumed to be in a steady state. मग तो जो टोटल हीट फ्लो होणार आहे, इट विल बी राईट अँगल्स टू द प्लेन. तो कसा असणार आहे, तर राईट अँगल असला त्या प्लेनला राईट अँगल असणार आहे. सो विच इज assumed टू बी इन स्टेडी स्टेट, आणि तो काय करतोय आपण, स्टेडी स्टेटला आहे असं काय करतोय आपण, अज्युम करतोय. सो मग आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे बघा, सो कन्सिडर अ थिन सेक्शन ऑफ थिकनेस DL at an intermediate point in the wall. हा DL दिसतोय, हा जो आहे DL हा काय आहे, तर इंटरमिडिएट काय आहे, तो थिन सेक्शन आहे आणि तो इंटरमिडिएट पॉइंट आहे कशामधला, तर वॉल मध्ये. म्हणजे काय असणार आहे, तो मिडल पॉइंट असणार आहे. सो वी हॅव टू कन्सिडर अ थिन सेक्शन of thickness DL and which is the intermediate point in the wall or middle point in the
wall. So this section is parallel to the plane A. मग हा जो सेक्शन आहे तो कशासोबत पॅरलल आहे बघा. So it can be parallel to the plane A. Plane A सोबत तो सेक्शन आहे तो काय आहे तर पॅरलल आहे. म्हणजे हा DL आणि हा जो A आहे हे दोन्ही काय आहेत एकमेकांसोबत पॅरलल आहेत. So for this section त्या सेक्शन साठी so Fourier's law may be applied. त्यासाठी काय होतं बघा त्या सेक्शन साठी तर Fourier's law काय होतोय ऍप्लिकेबल होतोय. So we have to write down the formula for this. dq by d theta is equal to what? Minus ka into dt divided by dl. That is called as the equation number 2. So where q means what? q म्हणजे काय तर हीट काय होते ट्रान्सफर होते. Then theta means what? theta म्हणजे काय तर टाइम. Then k means what? Proportionality constant w divided by m into k. Then T is equal to temperature. It can be considered as a K or Kelvin. So first two equations कसे आले समजलं सगळ्यांना. आपण काय केलं होतं इथं हीट काय होते मेटल वॉल थ्रू फ्लो होते. मग त्यामध्ये फुरियस लॉ काय सांगत होता तर रेट ऑफ हीट फ्लो आहे युनिफॉर्म मटेरियलचा तो काय आहे प्रोपोर्शनल आहे कशासोबत एरिया आणि टेम्परेचर ड्रॉप सोबत. आणि इन्व्हर्सली कशासोबत प्रोपोर्शनल आहे तर लेंथ ऑफ द पाथ ऑफ फ्लो सोबत तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आपण काय की बघितलं तर इक्वेशन बघितलं किंवा मॅथमॅटिकली काय केलं ते एक्सप्रेस केलं. सो रेट ऑफ फ्लो ऑफ हीट सो it is inversely proportional to the area into temperature difference divided by the thickness m. So q काय होतो inversely proportional आहे. So q is inversely proportional to the a into delta t divided by l. So q is equal to km into a into delta t divided by l. So that is equation number हे काय झालं 1 झालं. Then derivation बघितलं आपण. त्यामध्ये काय बघितलं होतं आपण तर फुरियर्स लॉ आहे तो काय होतोय मेटल वॉल वरती अप्लाय होतो टू विच द कंडक्शन ऑफ द हिटिंग टेक्स प्लेस. म्हणजे ज्या वॉल वरती काय होतंय कंडक्शन हीट कंडक्शन काय होतं टेक्स प्लेस होतं तिथे काय होतं फुरियर्स लॉ अप्लाय होतो. मग त्याचे आपण कॅरेक्टरिस्टिक बघितले. मग कॅरेक्टरिस्टिक काय होते बघा तर एरिया ऑफ द वॉल त्या वॉलचा एरिया काय होता एरिया ऑफ द वॉल a into मीटर स्क्वेअर. देन थिकनेस काय होती एल बघितली होती इंटू मीटर्स. देन नंतर कॅरेक्टरिस्टिक कुठलं होतं फोर्स ऑफ द वॉल एच which is maintained at a uniform and definite higher temperature T1 K. Then force of the wall CC which is maintained at a uniform and lower temperature T2 K. मग टोटल हीट काय होते इट कॅन बी राइट एंगल्स टू द प्लेन A so which is assumed in a steady state. मग आपल्याला काय करायचं होतं थिन सेक्शन काय करायचं होता थिकनेस मेटल वॉलचा थिन सेक्शन काय करायचं कन्सिडर करायचं आहे DL. दिस इज द थिन सेक्शन ऑफ द wall of thickness that is DL. So which is the intermediate point. तो काय आहे intermediate point आहे. मग so this section is parallel to the plane A. मग हा DL आहे तो A ला पॅरलल आहे. मग ह्याच्यावरती काय होतोय बघा तर फुरियस लॉ काय होतोय ऍप्लिकेबल होतो. मग फॉर्म्युला काय येणार आहे dq डिवायडेड बाय d थीटा इज इक्वल टू मायनस k इंटू dt डिवायडेड बाय dl. So that is the equation number 2. So where q is equal to काय येणार आहे heat transfer. Then theta means time and k means what proportionality constant. Then t is equal to temperature Kelvin. So the constant k is a function of temperature, but it is independent of the length. मग तो जो constant k आहे ते काय आहे बघा
तर टेम्परेचरचं काय फंक्शन आहे पण ते लेंथ वरती इंडिपेंडेंट आहे. सो द मायनस साइन इंडिकेट दॅट द डिक्रीज इन द टेम्परेचर इन द डायरेक्शन ऑफ फ्लो. मग हे जे मायनस साइन आहे इथलं ह्या इक्वेशन मधलं ते काय इंडिकेट करते बघा, द डिक्रीज इन द टेम्परेचर इन द डायरेक्शन ऑफ फ्लो. काय होतंय, तर टेम्परेचर काय होतंय, डिक्रीज होतंय डायरेक्शन ऑफ फ्लो मध्ये, म्हणजे त्या डायरेक्शन मध्ये म्हणजे हळूहळू हीट जसं जसं ट्रान्सफर होते तसं तसं काय होणार आहे, तर ते टेम्परेचर काय होतंय, डिक्रीज होतंय. सो इन द इक्वेशन 2 मध्ये काय सांगितलं बघा, सो dt बाय dl, हे जे dt बाय dl आहे हे, सो इट कॅन बी रिप्रेझेंट द टेम्परेचर ग्रेडियंट. हे काय रिप्रेझेंट करते बघा, तर टेम्परेचर ग्रेडियंट काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे. सो फॉर द स्टेडी स्टेट हीट ट्रान्सफर इक्वेशन 2 चेंजेस टू. आता स्टेडी स्टेट साठी काय होतंय, इक्वेशन 2 आहे ते काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग आपण काय करणार आहे बघा, इक्वेशन 2 मध्ये चेंजेस करणार आहे. सो हे जे आहे dq बाय d theta हे आहे असंच घेणार. देन वी हॅव टू सी write down here constant, so which is equal to q is equal to minus k a into dt divided by l, that is the equation number 3. सो स्टेडी स्टेट हीट ट्रान्सफर साठी काय करणार आहे आपण, इक्वेशन नंबर 2 आहे ते चेंज केलं. कसं चेंज केलं, dq by d theta is equal to constant, so q is equal to minus k a into dt divided by l. So then where q is equal to rate of heat transfer, q म्हणजे काय, the rate of heat transfer, so that is joule per second or w. Then the temperature difference at the intermediate section is not known. आता तो जो इंटरमिडिएट सेक्शन आहे त्याचं टेम्परेचर आपल्याला माहित नाही, इट इज नॉट नोन. सो द एरिया ए इट मे व्हॅरी विथ द यल बट इट इज इंडिपेंडेंट ऑफ द टेम्परेचर. मग तो जो एरिया आहे तो काय होतोय, यल सोबत काय होणार आहे, तो व्हॅरी होणार आहे, पण तो इंडिपेंडेंट आहे. कशासोबत इंडिपेंडेंट आहे, तर टेम्परेचर सोबत तो इंडिपेंडेंट आहे. सो बाय सेपरेटिंग द व्हॅरिएबल्स, मग आपण जर व्हॅरिएबल जर सेपरेट केले, सो इक्वेशन 3 कॅन बी रिटन ॲज. मग इक्वेशन 3 कसं राईट डाऊन करणार आहे आपण, so q into dl divided by a into minus kdt, that is equation number 4. So equation 3 कसं राईट डाऊन केलं बघा आपण इथं, तर q into dl, हा जो q आहे तिथं काय केलं आपण, dl घेतलं, त्यानंतर काय केलं, इज इक्वल टू मायनस kdt, q into dl डिवायडेड बाय a घेतलं, हा d आणि l घेतला इकडं, q into dl डिवायडेड बाय a घेतलं आणि मायनस kdt घेतलं, that is called as the equation number 4. So integrating the equation number 4 between the limits. आता काय करायचं आहे बघा, आता ह्याला इंटिग्रेशन, ह्या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं आहे आपल्याला. 12th मध्ये मॅथ्स असेल, तुम्हाला माहित असेल इंटिग्रेशन डेरिव्हेशन, तर त्यामध्ये काय केलं आपण, ह्या इक्वेशनला इंटिग्रेट करणार आहे. सो integrating the equation 4 between the limits. So L is equal to 0 and then T is equal to T1. L is equal to काय करायचं, 0 कन्सिडर करायचं when T is equal to T1. When L is equal to L. L is equal to काय घ्यायचं आपल्याला, L च घ्यायचं. So total thickness. So when T is equal to T2. जेव्हा आपण L is equal to L घेणार आहे तेव्हा ती काय असणार आहे, टोटल थिकनेस असणार आहे. मग तेव्हा T किती असणार आहे, तर T T2 म्हणून आपण कन्सिडर करणार आहे. सो बघा इंटिग्रेशन केल्यानंतर काय होणार आहे इक्वेशन, सो क्यू आहे असं राईट डाऊन करायचं, इंटिग्रेशन ऑफ एल 0 देन डीएल, हे डीएल आहे असं इथे लिहिलं आपण, डिवायडेड बाय ए इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ T2 T1, इथे वरती आपण काय लिहिणार, T2 लिहिणार, इकडं T1 लिहिणार, मायनस KDT इज इक्वल टू,
काय केलं आपण T1 इंटिग्रेशन ऑफ T1 T2 K dt मायनस साइन काय केलं आपण रिमूव्ह केलं. So by solving this QL divided by A is equal to काय येणार आहे बघा Km into bracket T1 minus T2 is equal to Km delta T. So this is the equation number 5. So rearranging the equation number 5. So Q is equal to K into A into dt divided by dl, that is called as the equation number 6. So in that where Km is equal to काय आहे mean proportionality constant आहे W divided by M into K. Then in a steady state heat transfer Q indicate the driving force. मग steady state heat transfer मध्ये Q काय indicate करतो तर Q driving force indicate करतो. तो आपण इक्वेशन 2 नंतर काय बघितलं होतं बघा तर तो जो कॉन्स्टंट के आहे तो काय आहे इट इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर पण तो इंडिपेंडेंट आहे लेंथला. मग ते जे मायनस साइन आहे ते काय इंडिकेट करतं हे जे मायनस साइन आहे ते सो इट इंडिकेट द डिक्रीज इन द टेम्परेचर काय होतं डिक्रीज होते त्या डायरेक्शन ऑफ द फ्लो मध्ये. मग सो इन इक्वेशन 2 dt डिवाइडेड बाय dl इट कॅन रिप्रेझेंट द टेम्परेचर ग्रेडियंट. तो काय रिप्रेझेंट करतोय टेम्परेचर ग्रेडियंट रिप्रेझेंट करणार आहे. मग स्टेडी स्टेट हीट ट्रान्सफर साठी आपण इक्वेशन 2 काय केलं चेंज केलं. सो dq by d theta is equal to constant, so which is equal to q is equal to minus ka into dt divided by l. So where q म्हणजे काय the rate of heat transfer joule per second or w. मग टेम्परेचर डिफरन्स आहे तो काय आहे तर इंटरमिडिएट सेक्शन आपल्याला माहित नाहीये टेम्परेचर डिफरन्सचा इंटरमिडिएट सेक्शनचा टेम्परेचर डिफरन्स. सो मग तो जो एरिया आहे इट कॅन बी व्हॅरी विथ द यल बट इट इज इंडिपेंडेंट ऑफ द टेम्परेचर पण तो टेम्परेचरला इंडिपेंडेंट आहे. आपण काय केलंय व्हॅरिएबल सेपरेट केली. सो इक्वेशन 3 कॅन बी रिटन ॲज इक्वेशन 3 कसं राईट डाऊन केलं आपण सो बाय सो क्यू into dl divided by a into kd minus sorry is equal to kd t. काय केलं आपण इथं so q into dl which is equal to minus kd t. That is the equation number 4. आता ह्याला काय केलं आपण इंटिग्रेशन दिलं इंटिग्रेट केलं त्या इक्वेशनला l is equal to 4 when t is equal to t1. So L is equal to L total thickness when T is equal to T2. So it gives Q integration of L0 dl divided by A which is equal to integration of T2 T1 minus K dt. So which is equal to T1 T2 integration T1 T2 K dt. So QL divided by A which is equal to Km T1 minus T2 is equal to Km delta T. आपण काय इथं अझ्युम करतोय Km T1 minus T2 म्हणजेच काय इथं डेल्टा T आपण काय करणार आहे इथं अझ्युम करणार आहे. सो रिअरेंजिंग द इक्वेशन 5 आपण हे इक्वेशन 5 जर रिअरेंज केलं तर काय येणार आहे सो Q is equal to K into A into dt divided by dl. म्हणजे ह्यामध्ये Km म्हणजे काय तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे आणि स्टेडी स्टेट हीट ट्रान्सफर मध्ये Q काय इंडिकेट करतोय तर ड्रायव्हिंग फोर्स काय करतोय तो Q इंडिकेट करतोय.
So equation 1 can be rearranged to obtain resistance is equal to L divided by KMA. मग resistance is equal to काय येणार आहे बघा. So L divided by KMA. So the Fourier's law, it is thus used to define the resistance in the quantitative terms. मग तो जो Fourier's law आहे तो कशासाठी यूज करतोय बघा आपण. So which can be used to define the resistance in the quantitative terms. Quantitative terms चा रेजिस्टन्स डिफाइन करण्यासाठी काय करतोय आपण Fourier's law ऍप्लिकेबल आहे किंवा यूज करतोय. So next point आहे बघा कंपाऊंड रेजिस्टन्स इन द सिरीज. सो सिंपल पॉइंट आहे बघा हा. डायग्राम वरून आपण लिहू शकतो. Okay, all of you see the diagram for the compound resistance in the series. So all of you see here is the direction of flow from right side to left side. It can be flow. Means what? Higher temperature side to lower temperature. There is for higher temperature HH wall and for lower temperature here is the C and C wall. So higher temperature side, and this is the lower temperature side. So this is R1, R2 and R3. R1, R2 and R3. So this is the L1, L2 and L3. So what is the diagram? So flow of heat through a several resistances arranged in a series. So all of you see, consider a flat wall constructed in a series of layers. आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे तर एक फ्लॅट वॉल आहे. ती काय केलेली आहे? कन्स्ट्रक्ट केलेली आहे. कशामध्ये? तर सेरीज ऑफ लेयर्स मध्ये काय करतो आपण ती फ्लॅट वॉल आहे ती कन्स्ट्रक्ट करतो. सो द कॅरेक्टरिस्टिक्स आर, कॅरेक्टरिस्टिक कोणत्या आहेत बघा. सो थिकनेस ऑफ द 3 लेयर्स. कॅरेक्टरिस्टिक कोणते आहेत बघा. सो थिकनेस ऑफ 3 लेयर्स कोणते कोणते? L1, L2 आणि L3. बघा आपण 3 लेयरचे काय बघितलं होतं बघा. So all of you see these 3 layers, that is L1, L2 and L3. So there are 3 layers for the thickness. Then conductivity of the materials of which layers are made.
आता ह्यामध्ये बघा मटेरियलची कंडक्टिव्हिटी त्यानुसार लेयर्स काय केलेले आहेत, प्रिपेअर केलेले आहेत. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तर ते अज्युम करायचं आहे K1, K2 आणि K3. दॅट इज W डिवायडेड बाय M इंटू K. सो इन दॅट एरिया ऑफ द वॉल, आपल्याला वॉलचा एरिया आहे तो काय कन्सिडर करायचा आहे, पूर्ण एरिया, तर A इंटू मीटर स्क्वेअर. एरिया A कन्सिडर करायचा आहे इंटू मीटर स्क्वेअर. देन टेम्परेचर ड्रॉप अक्रॉस द 3 लेयर्स. मग तो जो टेम्परेचर ड्रॉप आहे अक्रॉस द 3 लेयर्स काय कन्सिडर करतो आपण, तर R1, R2 आणि R3 काय करणार आहे आपण, कन्सिडर करणार आहे. That is the R1, R2 and R3. This is the temperature drop. So the total temperature drop may be written as, मग तो जो total temperature drop आहे तो कसा आपण राईट डाऊन करणार आहे बघा. So driving force delta T which is equal to delta T1 plus delta T2 plus delta T3. We have to add it, delta T1, T2 आणि T3. Then that is called as the equation number 1. So the rate of flow of heat through the several resistances in the series. So which is exactly analogous to the current. ती कशाची exactly analogous आहे बघा, तर current flow सोबत काय आहे ती exactly analogous आहे. ती जी resistance series आहे ती. So through the several electrical resistance in the series. म्हणजे इलेक्ट्रिक रेजिस्टन्स कसा असतो, सेरीज मध्ये कनेक्ट केलेला असतो. तर तसंच फ्लो ऑफ हीट पण काय केलेलं आहे, किंवा कंपाऊंड रेजिस्टन्स इन सिरीज ह्यामध्ये जे आपण हीट आहे ती काय केलेली आहे, तर एकमेकांसोबत ती कनेक्ट झालेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे, त्याचा रेजिस्टन्स तयार झालेला आहे किंवा त्याच्या सिरीज काय झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत. सो आर इज इक्वल टू, वी हॅव टू कन्सिडर R1 plus R2 plus R3. That is called as the equation number 2. So all of you see फर्स्ट 2 इक्वेशन्स कसे आले बघितलं आपण. तर आपण काय केलं, फ्लॅट वॉल आहे ती काय केलेली आहे, तर सिरीज ऑफ लेयर्स मध्ये कन्स्ट्रक्ट केली. असं काय केलं आपण, अज्युम केलं किंवा कन्सिडर केलं. मग त्यामध्ये तो जो थिकनेस आहे 3 लेयरचा कोणता आहे, L1, L2 आणि L3 हा काय केला आपण, अज्युम केला. त्यानंतर काय केलं बघा आपण, मग ती मटेरियलची जी कंडक्टिव्हिटी आहे, सो ऑन विच लेयर्स आर मेड, सो विच इज इक्वल टू K1, K2 and K3. मग तो जो एरिया आहे एंटायर वॉलचा तो काय कन्सिडर करणार आपण, सो A इंटू मीटर स्क्वेअर तो काय करणार आपण, कन्सिडर केला. सो मग टेम्परेचर ड्रॉप अक्रॉस द 3 लेयर्स, मग 3 लेयर्स मध्ये जो टेम्परेचर ड्रॉप आहे तो कसं कन्सिडर करणार आहे आपण, सो R1, R2 आणि R3 काय केला आपण, तो कन्सिडर केला. देन नेक्स्ट, so the total temperature drop it may be written as, मग तो जो total temperature drop आहे तो कसा रिटर्न करतो आपण, so driving force delta which is equal to delta T1 plus delta T2 plus delta T3. अब काय केलं आपण, राईट डाऊन केला. so which is called as the equation number 1. then मग तो जो rate of heat flow आहे तो काय केला आपण, through the several resistances in the series. तो काय आहे, तर एक्झॅक्टली एनालॉगस आहे to the current flowing through the several electrical resistance in the series. So R is equal to what, R1 plus R2 plus R3. So which is called as the equation number 2. मग Fourier's law नुसार, so according to the Fourier's law, individual resistances in the equation number 2. So these are incorporated in the equation 2. We get R is equal to L1 divided by K1A plus L2 divided by K2A, then plus L3 divided by K3A. So we have to write down this.
थिकनेस मध्ये काय करायचं आहे आपल्याला एरिया ऍड करायचा आहे. कसं करणार आपण? सो आर इज इक्वल टू L1 divided by K1A plus L2 divided by K2A plus L3 divided by K3A. That is called as equation number 3. So since entire heat must pass through the resistance in the series. मग आता ह्यामध्ये काय होते बघा, मग एंटायर हीट आहे ती काय होते तर त्या सिरीज मधून काय होते तर पास होते. सो विच कॅन बी रिटर्न एज. मग ती कशी राईट डाउन करणार आहे आपण? सो Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. मग हीट काय केली आपण रेजिस्टन्स सिरीज मध्ये काय केली राईट डाउन केली. कशी राईट डाउन करणार आहे आपण? सो Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. That is called as equation number 4. So using the principles of conduction. मग आपण काय करतोय बघा, कंडक्शनचं प्रिन्सिपल यूज करून. सो द रेट ऑफ हीट ट्रान्सफर दॅट इज Q. इट मे बी एक्सप्रेस्ड ॲज. मग तो जो रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे Q, तो कसा एक्सप्रेस करणार आहे आपण? सो Q इज इक्वल टू डेल्टा T divided by R1 plus R2 plus R3. That is called as the equation number 5. So the contribution of the temperature drops. The total temperature and individual resistance to the total resistance, it can be expressed mathematically as. आपण कसं एक्सप्रेस करतो बघा. So delta T as to delta T1 as to delta T2 as to delta T3 as to R as to R1 as to R2 as to R3. That is called as the equation number 6. सो फुरियस लॉ नुसार काय केलं होतं आपण, हे जे इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आहेत ते काय केले इनकॉर्पोरेट केले. म्हणजे ह्यामध्ये काय केलं ए ऍड केला, एरिया ऍड केला. सो आर इज इक्वल टू काय केलं आपण इक्वेशन L1 डिवायडेड बाय K1A प्लस L2 divided by K2A plus L3 divided by K3A. That is called as equation number 3. मग एंटायर हीट आहे ती काय होते तर पास होते त्या रेजिस्टन्स इन सिरीज मधून. मग हीट कॅन बी रिटर्न ॲज. मग हीट कशी राईट डाउन करणार आपण? सो हीट कॅन बी represented in the Q. So Q is equal to Q1 plus Q2 plus Q3. That is equation 4. मग आपण कंडक्शनचं प्रिन्सिपल यूज करून काय करतोय? सो रेट ऑफ हीट ट्रान्सफर. मग Q कसं एक्सप्रेस करणार आहे आपण? सो Q इज इक्वल टू डेल्टा T डिवायडेड बाय R1 प्लस R2 प्लस R3. दॅट इज कॉल्ड एज द इक्वेशन नंबर 5. मग त्याचे कॉन्ट्रीब्युशन आहे टेम्परेचर ड्रॉपचं. सो द टोटल टेम्परेचर अँड द individual resistance to the total resistance, it can be expressed mathematically as. मग ते कसं एक्सप्रेस करणार आहे आपण? सो डेल्टा T as to delta T1 as to delta T2 as to delta T3 as to R1 as to R2 as to R3. That is equation number 6. तो कॉन्वेक्शन पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. त्यामध्ये नॅचरल कॉन्वेक्शन आणि सरफेस और फिल्म कोएफिशिएंट आहे. Okay, today what we have studied? We have studied the conduction in that Fourier's law and compound resistance in series we have studied. Okay, tomorrow we will study the convection.